कावळा बम फुगला, याचे नख तुटले सुमळ्याचे, याला एक आळी नाही, असं उकरलं. ते कोंबड येशेच्या घरचं होतं गेले पाटील, टपकन अक्षी दाखल. त्या लागी विमान पाठविले. श्रुतीचा प्रश्न आहे बरं, माझा नाही. चला महानंदेचं जीवन चरित्र पाहलं. शिवस्वरूप झाली म्हणण्यापेक्षा शिवच झाली. साधा त्याग आहे का तो? साधा त्याग आहे, साधा त्याग आहे. पण माकड आणि कोंबड का? श्रुती निळकंठेश्वराकडे गेली, श्रुती सोमेश्वराकडे गेली, श्रुती नागनाथाकडे गेली, श्रुती वैद्यनाथाकडे गेली, श्रुती घृष्णेश्वराकडे गेली, श्रुती त्र्यंबक राजाकडे गेली, श्रुती द्वादश लिंगाकडे गेली. हा तुमचा लाडून ठेवलेला पुरुषार्थ आहे. तुम्ही डोक्यावर घेतली महानंदा, इतकी डोक्यावर, तिचं माकडन कोंबड बी. शिवजी हसले. एक जण म्हणलं शिवजी लयच भोळे आहेत. म्हणलं हो, लावतो कामाला. उचल्या कुठला? शिवजीचं भोळपण म्हणजे विश्व डोळ्यात ठेवण्याची ताकद, हे भोळेपण आहे शिवजीचं. शिवजीनं डोळा उघड्याशिवाय थेंब पडत नाही. आता पाहिजे ना, 7-8 दिवस काम करू दिलेत, आहे का नाही? आज दुपारी सोयाबीन असे अंग टाकू लागल्या, हळदीचे आशे पानं आशे झालते, अशी पानं होते पंजावानी जरा आशे झालते दुपारी. म्हणजे हळद पाणी मागायली, सोयाबीन पाणी मागायली, कापूस पाणी कापूस तर असे मेलोर मेलोच करू लागला. हो, त्यातली त्यात बर्डाचे तर लय झुमखळू लागली. हो, म्हणजे आता पाऊस पाहिजे का नाही. पण निळकंठेश्वरानं डोळा उघड्याशिवाय थेंब पडत नाही. हे भोळपण आहे, हे भोळपण आहे, हे भोळपण आहे. शिवजीने स्मित हास्य केलं आणि त्या श्रुतीने विचारलं, माझा प्रश्न आहे, माकड आणि कोंबड का? हे इकडं पार्षद जी, आत्ताची आत्ता विमान घेऊन वैकुंठातलं माकड आणि कोंबड इकडं आणा. बालासाहेब कैलास बुवा कैलासात कोंबडन माकड आणलं. श्रुतीला जवळ बोलिलं. ती ची 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 काय ते म्हणले, ते नको. तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. ती चिची चिन भिची काय करू नकोस, इथे थांब दर्शिक, थांब थांब. शिवजीनं त्या कोंबड्याचे पाय तिला पाहायला लावले, लांबूनच पाय म्हणले. त्या कोंबड्याचे पाय मोटरसायकलला उलटे बांधलेले नव्हते. पाहिले असतील ना उलटे बांधलेले? अरे देगावकर पाहिले का नाही कधी तर रस्त्याने जाता? आता हो म्हणणं मायापाशी नाही म्हणतो का? फौजी असतात का नाही बांधलेले खाली मुंडकेन वरी पाय, पण त्या कोंबड्याची बांधलेली नव्हते. इतरत्र सर्व कोंबड्यांचे पाय रस्त्यावर फेकून दिले जातात. मी काय धंदा थोडाच करतो, पण मला माहिती आहे ना, रस्त्याने फिरताना का डोळ्यात का बिबे थोडी घालू, म्हणून रस्त्यानं पाय पडते. या कोंबड्याच्या पायाला हात लावायची बाबाजी कोणाची माय व्याली? काका त्या कोंबड्याला नखच नव्हते. हो, नख नव्हते, नख नव्हते. श्रुतीला सांगितलं पायाला नख आहेत का? श्रुतीने पाहिलं नखच नव्हते. ए नख कशाने तुटले? ते विमानात बसून गेलेलं कोंबड होतं. हिला बोलत होय, या टपऱ्या विमानात नाही, पुष्पक विमानात बसून गेलेलं होतं. हिला बोलत होय ते? हा हा, बिलकुल नाही. गाडी खालचं कुत्र दुसऱ्या कुत्र्याला भेट नाही. आणि किती ताकदवान कुत्रा असू द्या, जवळ येऊ देत नाही. चाक दोन्ही कुणी येऊ देत नाहीत आणि पुढून त्याच्या ओळखीचे बैल येऊ देत नाहीत. गाडीच्या आखा खालच्या कुत्र्याच्या ओळखीचे बैल असतात ना, पुढून ते येऊ देत नाहीत. आणि चाक त्याच्याच मालकाच्या गाडीचे असते, ते येऊ देत नाहीत. मागून यावं तर मालक अशी काठी हीच कुत्रे चावताळू द्या, पण आखा खालचं कुत्र गुरसटलेलं असू द्या, पण एकाला तोडू देत नाही. तरी पण चढाला गाडी लागल्यावर ते म्हणतात आपल्याशिवाय गाडीच ओढत नाही. आपल्याशिवाय रेटत ना म्हणले गाडी. असे बरेच कुत्रे म्हणतात. तसं ते कोंबड नाही, तसं ते कुत्र नाही, बोललं नाही ते. मग आखा खालचं कुत्र जर 25 कुत्र्याला भेट नाही,
तर विमानात बसून गेलेलं कोंबडं श्रुतीला भेटे का? त्यांना आपण नाही सांगत. दुसरा प्रश्न आहे, श्रुती वानराचे पाय पाय कातडच राहिलं नव्हतं. कातडच नाही. वानराच्या दोन गोष्टी खालच्या भाषेत सांगतो, अत्यंत जरगट. वानराचे दोन ठिकाण अत्यंत जरगट, बसायचं शीट आणि पायाचे हात. मी काय धरून पाहिले नाही त्याचे हात, पण 5000 लिटरची टाकी उडी हाणल्याबरोबर पायानं हातानं फुटती, इतके जरगट येतो. 4 वर्षाची गॅरंटी द्या, 5 वर्षाची द्या, पण वानरापाशी एका दिवसाची पण नसते. इतके हात रगील. चांगले मिरच्याला फुलं लागावं आणि इकून तिकडं तासातून वाननेर एकदाच पळावं आणि त्या शेतकऱ्यांना म्हणावं मला मिरच्या झाल्या, मी त्याच्या चपलाचं मंदिर बांधितो. औषधाला फुल राहत नाही, इतकी त्याच्या हातातून पायात ताकद, इतकी रगील. पण ह्या माकडाच्या पायाला कातडच नाही. श्रुतीने विचारलं, अरे इतकं तुमचे चमडा कठीण असतोय आणि कातड नाही काय? आता ते विमानात बसून गेलेलं कोंबडं श्रुतीला कसं बोलत? शिवजी स्वतः बोलत होते, श्रुती सूर्यास्त झाल्याच्या नंतर ह्या कोंबड्याची माकडाची मालकीन माझं भजन करीत होती. तिला भजन पाठीमाग अंतरा धरण्यासाठी, स्वर धरण्यासाठी, पकवाद वाजवण्यासाठी, विणा वाजवण्यासाठी कोणीच नव्हतं. ती स्वतः टाळ्या वाजायची आणि तिच्या टाळ्याच्या छंदात या दोघायला भजन तर म्हणताच येत नव्हतं, पण तिच्या छंदात माकड आणि कोंबडं नाचत होतं. हिच्या 14 दिवसाच्या अनुग्रहामध्ये, त्या 14 दिवसाच्या रात्रंदिवसाच्या अनुग्रहामध्ये कोंबडं इतकं भगवान शिवजीचं भजन करत असताना नाचलं, त्याचे नखच राहिले नाही. या 14 दिवसाच्या अनुग्रहामध्ये माकड बालासाहेब इतकं नाचलं की त्याच्या पायाला चमडाच राहिला नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सगळ्यांनी हातावरी करा. हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. टाळी टाळी टाळी. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः पार्वते पते हर हर महादेव. इतके नाचले. नहुष नावाचा राजा स्वर्गात पोचला. स्वर्गात शेखी रहाटी भांबावाला. 39 लोकांच्या यादीपैकी तो एक. पुन्हा ऐका, बाबाजी 4 सिद्ध पुरुषापैकी एका सिद्ध पुरुषाला दारात विमान आलं. दारात विमान आलं. 15 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे. 15 मिनिटाच्या कालात तहान लागली, पाणी मागितलं. आश्रम ज्या गावात आहे त्या आश्रमातली एक पवित्र गावातली स्त्री शेतातल्यांच्या भाकरी घेऊन जात होती. जाता जाता आश्रमातून आवाज आला, पाणी द्या. भाकरीचं टोपलं खाली टेकलं, आश्रमात प्रवेश केला. महाराजांच्या माठातलं पेलावर पाणी घेतलं आणि महाराजाच्या हातात दिलं. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक राहिलं.
3-4 महिन्यापूर्वी लग्न झालेली गावातली तरुण रूपवान मुलगी होती गुरुजी. आयुष्य 1.5 मिनिटाचं शिल्लक आहे. पाणी प्यायला पाहिजे का नाही. दारात विमान उभं होतं. पार्षद होते. स्वर्गातले लोक नेण्यासाठी आलेले होते. स्वर्गात सर्व देवता हातामध्ये फुलाच्या ओंजळी घेऊन भरलेल्या होत्या. विमानात बसता बसता वरून फुलं टाकायची होती. आयुष्य शिल्लक राहिलं 30 सेकंदाचं. 30 सेकंदात पाणी पिऊन मरावं का नाही, पण 30 सेकंदात विचार केला तरुणपणात ही भेटली असती तर संन्यास घेतला नसता. तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, वसनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. क्या बात है. वासनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. ओ वासनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. वासनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. हो तेरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तपोबळी जन्मधरी. वसनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. वासनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. ओ वासनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. वासनेचा संग, वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. वसनेचा संग होई अंतकाळी, वसनेचा संग होई अंतकाळी. क्या बात आहे. म्हणजे इतकं पुण्यवान होतं का ते कोंबडं. जय गुरुजी. त्याने यज्ञ केलते का पळशीकर. त्या माकडानं काही दान केलं का. काय नाही, काय नाही. बेले पाटील विमान नेण्यासाठी येणारा 12 सेकंदात मातीला जातो. तरी तपोबळी जन्मधरी. काय कळतं कोंबड्याच्या वासनेला, काय कळतं माकडाच्या वासनेला. पण 14 दिवसाचा अनुग्रहाचा त्याग, त्या त्यागाचं शिखर मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. म्हणून महानंदे सारख्या पुरुषार्थी त्यागी भगवान शिवस्वरूप साध्वी सोबत संग घडला. कोंबडा आणि माकड सुद्धा वैकुंठाला जाते, कैलासाला जाते, सत्यलोकात जाते, गोलोकात जाते, यक्ष लोकात जाते, किन्नर लोकात जाते, चारण लोकात जाते, विद्याधरात जाते, लोकपालात जाते, दिक्पाळात जाते, चारुहासात जाते, परमहंसाच्या सानिध्यात जाते. माकड एका अनुरागी सात्विक शिवस्वरूप शिवाचं भजन करणाऱ्या सात्विक स्त्रीच्या संगतीत गेल्या एवढी मोठी ताकद प्राप्त होती. अशा सात्विक सदाचारी लोकांच्या चरणी कायवानु आता न पुरे ही वाणी, कायवानु आता न पुरे ही वाणी, आता न पुरे ही वाणी. मस्तक चरणी ठेवित, मस्तक चरणी ठेवित, मस्तक ठेवित. कायवानु कायवानु आता न पुरे ही वाणी, कायवानु आता न पुरे ही वाणी, कायवानु आता न पुरे ही वाणी. ओ मस्तक चरणी ठेवित असे, ठेवित असे, ठेवित असे. कायवानु कायवानु पुरी वाली, वाली एक पुरुषार्थ सांगतो का. तुकोबर आहे सात्विक लोकांना नमस्कार करतात. एकच तोही शिवजींचाच पुरुषार्थ आहे. भीमाला विषयाचे लाडू खाऊ घातले, एवढंच ऐकायचं. मात्र आता लोकांना जागा अपुरी आहे. तुम्हाला कूलर आहे नाही, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. कालांतरानं तुम्हालाच लावतील, आम्हाला वाऱ्यावर सोडतील लोक. चांगले तुम्हाला लावलं तरी आमचेच आहेत, तुम्ही दुसरे थोडी थोडीच.
आपल्याला आहे कूलर. असू द्या, चलत राहते. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायच्या पालखी सोहळ्यात कीर्तनकारावर एकदा छत्री धरली होती. फार जुना काळ आहे. मला आता 29 वर्ष झाले मी जातो, पण त्याला झाले असतील 20 वर्ष, 18-19 वर्ष झाले असतील. छत्री धरली. कालून एक ऐकिणारा म्हणला छत्री काढा. महाराजाला का कोमय आलेत का? आम्ही पावसात आहेत, कीर्तनकार पावसात. ही आपल्या परंपरेची नियम आहेत, ही आपल्या संप्रदायाची शिस्त आहे. मी त्यावेळेला ऐकलं. योग असा आला, भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले. महाभारतामध्ये 2 श्लोकाचा एक पुरावा सापडला. मला नंतर सापडला. मी चांगल्यांचं ऐकतो जास्त. श्रवण भक्ती श्रेष्ठ असते. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, कौरवानी एके दिवशी लक्षात गेलं, भीम हस्तगत करण्याची एकच ताकद आपल्याकडे. भीम खादाड निद्रा हरणीशी. भीमाला जेवण जास्त आवडत होतं. पार्थते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. कविता होती बरं मला, तुम्हाला भी होती. जरासंधाचा संवाद. पार्थते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. काय कविता होते हो. महाभारताचं चित्र उभं राहायचं. पार्थ ते पृथकीचे बाळ. म्हणजे मला त्यावेळेला माहित झालं की कुंतीला पृथकी म्हणतात. ए रे कामधेनूचा पाडा, ए रे कामधेनूचा पाडा. अर्जुन वासरू आहे, पण कृष्ण रूपी कामधेनू गाईचं वासरू आहे. किरटी किरटी कामधेनूचा पाडा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य नैवम गिरगावकर लिखित. आळंदीतले मालक सांगतात, पार्थते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. ऐका, मजसी मजसी दिसे आळुमाळ, परी खादाड निद्रा अहर्निशी. ऐका ना, 27 वर्षापूर्वीचं पुस्तक काढा. कविता सापडेल ऐकले गुरुजी? 27 वर्षापूर्वीची सापडेल. फार सुंदर कविता. जरा संध्या काय म्हणला हरामखोर कृष्णाला, ए बळेची सर्पाची या सदना, मंडूक वस्ती पावला. भडवा होता तो जरा संध्या, बिनाकली. त्याच्या 2 पोट्याला नालायक होत्या. कंसाच्या बायका आस्ती आणि प्राप्ती. सास सासऱ्याला कवाच भाकरी घातल्या नाही म्हणून झोपीत माळवत पडत त्याच्या अंगावर. एक सांगू का माझ्या माईनं, माफ करा, माझा एक स्वार्थ आहे तुमच्यावर बॉम्ब टाकण्याचा. तुम्ही जर सात्विक वागल्या तर तुमच्या पोटी जन्माला येणारी मुलगी आणि मुलगी सात्विक होती, आणि ती सात्विक होणारी मुलगा आणि मुलगी देशाचे तारे म्हणून चमकते, आणि भविष्यात देश चालवायची ताकद त्यांची. म्हणून माझ्या माईंना तुम्ही चुका करता कामा नये. या पवित्र देशातल्या महाराष्ट्रातल्या, पवित्र महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीच्या राज्यातल्या बायकांनी ज्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू आंबाडे बरबडे खाऊन संसार केला आणि आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, त्या सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या. तुमचे लेकरं तेजस्वी म्हणून चमकतील. एखाद्या वेळेस शिवजीच्या दर्शनाला वेळ नाही भेटला तरी धकेल. एखाद्या वेळेस पांडुरंगाला मंजुळा समर्पित करायला वेळ नाही भेटला तरी धकेल. पण घरातल्या माथाऱ्या जिवंत देवांना वेळेला जेवायला द्या. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं वाक्य, तुमची लेकरं झळकल्याशिवाय राहणार नाहीत, इतकं मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही जर घरच्या जिवंत देवांना त्रास दिला तर तुमची लेकरं तुम्हाला किती त्रास देतील. माझी वाणी काही तितकी काळी नाही, पण मालकांचं वाक्य सांगतोय, तुम्हाला पितृ आशीर्वाद देत नाहीत. आहा कटा त्याचे करीतील पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. हे कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर,
चांगलं वाचा, डोळे पवित्र होतील. चांगलं ऐका, कान पवित्र होतील. चांगलं बोला, वाणी पवित्र होईल. आणि विश्वाच्या मालकानी, सत्यलोकातला मालक चतुरानंद ब्रह्मदेवानी या उभ्या टाकीला 9 छिद्र पाडले. ज्याचं सर्वात मोठं हे छिद्र ताब्यात आहे तो विश्वावर राज्य कमवू शकतो. साचानी मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले, बोले जिन विठ्ठल डोले, बोले जिन विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोला, बोलो ऐसे बोला, बोले जिन बोलो विठ्ठल डोले, डोले जिन बोले विठ्ठल डोले. चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं पहा. काय कविता होती ती? बळीची सर्पाची आ सदना, मंडूक वस्ती पावला. पुढचं वाक्य काय म्हणले भगवान? अरे मी गरुड की मंडूक जाना. तुला मी बेंडूक दिसतो का गरुड आहे तुला नंतर कळल. 2 तुकडे केल्यावर कळालं गरुडच याला डोक्यावर घेऊन फिरते. गरुड सारथी आहे विश्वाच्या बापाचा. चला, पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्राभ्याशी घातला काळ, मजशी दिशी आळू माळ, परी खादाड निद्रा हरणीशी. याला जेवायचं नाही ना आधी. म्हणजे कविताकार काय त्या काळातले पागल नव्हते, ते काय आताच थोडंच आहे. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो. अरे बुवा, अशा कविता असतील का? आणि पप्पा माझ्या मम्मीची, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची, अशा कविता असतील का ते? जाऊ दे, शिवजी पुढे नकोय ते. काय शुद्ध लोक होते महाराज, काय बोध होता त्याच्यात. बहिणाबाई 2 होऊन गेल्या. एक भारतीय संस्कृतीमध्ये आगळी वेगळी क्रांती करणारी बहिणाबाई, की विश्वाच्या पाठीवर स्त्री तत्वामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी बाईला पहिली माळ कोणाला घातली असेल तर ती बहिणाबाईंना, शिवरच्या. आणि खानदेशच्या बहिणाबाई चौधरी, त्या कवयित्री होत्या, गायक होत्या. त्या बी सामान्य नव्हत्या. अरे कापसा विनवले, अरे कापसा विनवले, त्याले बोंड म्हणून हरिनामा विन बोले, त्याले तोंड म्हणून. इकडे ज्ञानोबरायची वाणी, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. अरे दुधावर आली बुरी, तिले साय म्हणून निजवी ते भूके पोटी, तिले माय म्हणून. काय सिद्धांत होता, किती सिद्धांत, किती गोड. काय 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 कविता त्या काळातल्या. पूर्वीच्या काळातल्या लोकांची जी वाक्य होती का, ही देवमान्य होती, ही ऋषीमान्य होती, ही मुनिमान्य होती, ही शास्त्रमान्य होती, ही पुराण मान्य होती, ही वेद मान्य होती. आपली वाक्य बायको मान्य पण नाहीत. विठाला 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 भीमाची ती कळ सोजली. भीमाच्या जीवनामध्ये 9 कळ सूत्र्या कौरवानी शोधल्या. त्याच्यात सर्वात मोठी एक कळ होती, याला गोड आवडते, तेलकट तुपकट आवडते. विष टाकलं आणि विषाचे लाडू भीमाला ओतप्रोत खाऊ घातले आणि त्या विषाचा प्रादुर्भाव झाला. भीम बेशुद्ध झाला. भीमाला एका कपड्यात गुंडाळलं. तो कपडा कोणाचा होता पुढे आहे का? त्या कपड्यात गुंडाळलं आणि भीमाला एका जलाशयात सोडून दिलं. शिवजींचा पुरुषार्थ सांगतोय, शिवजींचा पुरुषार्थ सांगतोय. फार मोठ्या पाण्याचा डोह होता की ज्याला एका बाजाचं सुम लागत होत. म्हणजे डोह किती खोला असेल बघा बेले पाटील. इतक्या डोहात खाली टाकले. किती मोठाली मगर असतील, किती मोठाली मासे असतील, किती मोठाली खेकडे असतील. मागे एकदा पेपरवर आलत, खेकड्यानं साईट कोरली तळ्याची, आलत का नाही पेपरवर. म्हणून त्या धरणाचं पाणी अचानक बालासाहेब सोडून दिलं, नाही तर ते खेकड्यानं कोरलेलं तसंच ठुलं असतं तर तळ फुटलं असतं आणि खालचे 9-10 गाव आपण मग त्यात झोपले असते. इतके खेकडे बिलिंदर. खोटं बोला लोक मी. आता माझ्याकडे तर भारीचा तवा तर कोणालाच मोबाईल नव्हते, इतके मोजके होते.
मला नसताना माहित होतं काही चांगल्या गोष्टी आपण मग त्या कळत असतात, काही गरज नसती, ते त्याच्यातच पाहिल्यानं पाठ होते असं काही विषय नाही, काही नाही. खेकडे तर त्या पाण्यात किती असते. भीम खाली पडला, तितक्या पाण्यात पडायला बाबा वाचला असेल का? वाचू शकतो का तितक्या पाण्यात? पुरुषार्थ ऐकता का? पद्मिनी नावाच्या सर्पिणीचा पती, सिंहद्वीपात पद्मिनी नावाच्या स्त्रिया राहतात. म्हणून आपल्याकडं एखादी मुलगी बघायला गेल्यावर शिरडकर पूर्वीच्या काळातला जुना पद्मिनी आहे, चंद्रानं नाही, चंद्र साक्षी आहे, दिव्य साक्षी आहे, कांतीप्रभा आहे, मीनप्रभा आहे, काय नाव होते हो. या सगळ्या प्रभा गेल्या, हा उचल प्रभा आल्या, हो सगळ्या उचल प्रभा. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. पद्मिनी, कालियाच्या चरित्रात सुद्धा पद्मिनीचं चरित्र आलं श्रीमद भागवतात. पद्मिनी नावाच्या सर्पिणी कालियाच्या भगवंताची स्तुती करत होत्या ध्यान मालकाला सोडून, पण तिला रोगील होतो. ते म्हणलं, ए तू कशाला विनंती करायली याची? हे आम्हाला माहिती आहे कोणाची तर ताक चोरीत आहे, कोणाची तर दही चोरतय, कोणाचं दूध चोरून खातय. तरी पद्मिनी म्हणले, ऐका ना प्रभू, बघा ना तुमचा मालक किती रगील येतो. ते म्हणलं, आम्हाला रगील म्हणतो, आणि ते खरंच रगील होतं. आम्हाला रगील म्हणतो, कस काय रगील? भगवान म्हणले, तू रगीलच आहेस ना, विष टाकतो. मी कस काय रगील? म्हणजे सापाला दात कोण दिले? ते कालिया काय म्हणला देवाला, देवा मला रगील म्हणतो, सापाला दात कोणी दिले? म्हणले मी. मला सापाच्या जन्मानं कोणी घातलं? भगवान म्हणले मी. सापाला इश कोणी दिलं? म्हणले मी. आणि मग आम्हाला नाव ठेवतो काय? सरप तो मला केलंस, विष तो मला दिलंस, दात मला दिलेस, आणि मला कशाला नाव ठेवतो? म्हणून एका क्षप कार्तिक प्रमाण आलं, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, तन मन धन सब कुछ है तेरा, सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. भागवताची मूळ आरती आहे का? नाही नाही नाही, भागवताची मूळ आरती वेगळी. जय जय श्री भागवता, हा जय हो जय श्री. नाही नाही नाही, ती पण नाही. आरती निगम वृक्ष सारा, भागवत संज्ञा भरतारा. महाभारताची आरती. श्री मूळ वेद व्यास भगवान, 1.25 लक्ष भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान, समूळ सांगा मजला पूर्वज कथन. काय गोड, काय गोड, काय गोड. आपल्याला सगळं जुनं फुकून दिलं आणि नवं शेकत बसले. नवं नवं. चला, पाण्यात टाकलं भीमाला. पद्मिनी नावाच्या पवित्र सर्पिणीचा पती. नाग अपवित्र होते, कोण म्हणते तुम्हाला? नाग जर अपवित्र असता तर शेषाच्या आसनावर जगाचा बाप झोपला असता का? नाग जर अपवित्र असता तर वासुकीला समुद्र मंथनाच्या वेळेस बोलवलं असतं का? नाग जर अपवित्र असता तर तक्षकाला का आमंत्रित केलं? नाग जर अपवित्र असता तर वारुणीला का बोलवलं? नाग जर अपवित्र असता तर विभास्वाला का बोलिलं? नाग जर अपवित्र असता तर अर्जुनाचं धोतर सुटत होतं एका सर्पाचं नाव ऐकल्यावर. आश्वासनच ना. ऐकता तयाची कहाणी, कापे पृथकीचे बाळ 5 द्वयनी. पाची थरथर कापत होते. आश्वासन सर्पाला नाव ऐकल्याबरोबर. संगिनी सारिणीचे पुत्र. उपजताच आईला मारताना पाहिलं आणि त्या दिवसापासून संकल्प केला, अर्जुन मारल्याशिवाय जिवंत चैन पडणार नाही. चला, म्हणजे सामान्य लोक नव्हते महाराज सर्प सुद्धा.
त्या पद्मिनीच्या पतीनं भीमाला खाण्यासाठी घाव घेतला, पण त्या भीमाच्या जवळ एक भजन ऐकू आलं. कृष्णायत्तितो न मुच्यते नाम द्वैपायनास्तिताम यत् नारायण भवो कृष्णायत् मुच्यते न यो. तो सर्प बाजूला सरकला आणि जगदानंद कंद जगतपती निळकंठेश्वर नागनाथाला, भगवान विश्वनाथाला शब्द सांगितला, मी ज्या पार्थिव भीमाचं शरीर खाण्यासाठी गेलो, पार्थिव म्हणजे मडत ना, ज्या प्रेतरूप भीमाचं मड खाण्यासाठी गेलो, त्यावेळेला देवादिदेव भगवान शिवंक शंकरा तुम्हाला जन डोक्यावर घेतलंय, त्याचं भजन तिथे कोण म्हणत होतो? निळकंठेश्वराला नागनाथाला डोक्यावर कोणी घेतलं? पंढरपुरातल्या मालकानं. प्रभू तुम्हाला जन डोक्यावर घेतलंय, त्याचं भजन भीमाचं पार्थिवापाशी कोण म्हणत होतो? आम्ही तर खाला गेलेले सर्प होतो. आमच्या भीतीने खेकडे येत नव्हते, आमच्या भीतीने मगरे येत नव्हते. मगरापेक्षा मोठाली सर्प होते. 4-4 मगर तोंडात जातील एवढाली सर्प होते. आम्हीच फक्त सर्प होते. मला एकट्याला ऐकू आलं, मी बाकीच्याला सांगितलं, खबरदार कोणी भीमाच्या पार्थिवाला हात लावतानंतर नारायणाचं भजन येत होतं. प्रभू अविरत तुम्ही ज्याचं भजन केलंय, त्याचं भजन भीमाचं पार्थिव म्हणत होतं. भजन ही परंपरा शिवजींची आहे. वेळ झाला बालासाहेब, माफ करा. आणि शिवजीने विचारलं, पार्थिव भजन म्हणते? सेवकाला पाठीला जा. गेले तिथे पाहिले, नारायण 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 वासुदेव वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय, असं भजन ऐकायला येत होतं. आता पंचनामा करतेत, PM करतेत. भीमाचं शरीर नाही फाडलं, भजन कोण कोणते फाडलं? एक केस सापडला. लांब किती होता? 3, 3.25, 4, 4.25, 3.5 इतका लांब एकच केस सापडला. तो केस डब्बीत घालून कैलासात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पार्वती आई साहेबांनी तो केस पाहिला. महाभारतात चरित्र पाहू नका बरं, दुसरं बघा, दुसरं बघा. अश्वसेन सर्पाचं चरित्र भागवतात नाही पाहायचं, हरी बुवा, दुसऱ्या पुराणात पाहायचं. सारिणीचं चरित्र नाही बघायचं, संगिनीचं बघायचं नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचं. लक्षात येईल तुमच्या. पार्वती आई साहेबांना ती डब्बी उघडली. ऐका माझ्या माईंनो, ऐका, एवढंच ऐका, एवढंच. तुमच्या आग्रह करता पुढं सरकलो बरं. मलाही सकाळी श्रीगोंद्यापाशी कालायन ते करून उद्याची दशमी पंढरपूरला वारीला जायचं. पहिल्यांदा आलो, लोक म्हणतील लय मस्ताड, त्याच्यामुळे 10-5 मिनिटं पुढं सरकते, माफ करा. आणि तुम्हाला भरपूर चाली दिलेत बरं का, तुम्ही पण पुढं माफ करा मला. पार्वती आई साहेब डब्बी उघड्यावर रडू लागल्या. प्रभू डोळे पुसले आणि डब्बी हृदयाला लावली. शिवजीने विचारलं, गिरिजे हे प्रिय, डब्बी हृदयाला का लावली? तिनं सांगितलं, आमच्या स्त्री शक्तीचा स्वाभिमान आहे. हा केस स्त्रीच्या डोक्याचा आहे. काय स्वाभिमान महाराज! पार्वती आई साहेबांनी हृदयाला डब्बी लावली. हे स्त्रीच्या डोक्याचा केस आहे आणि तो नारायणाचं भजन करतोय. शोध घेतला, तो केस होता द्रौपदीच्या डोक्याचा. एक सांगू राजू, अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण अर्जुनाच्या अंगावरचा रोम खाली पडला की कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे आणि इंसरल्याच्या नंतर कंगव्यातून खाली पडला तर जमीन बी कृष्ण कृष्ण म्हणत होती. म्हणून 2च मिनिटात त्याचा पुरावा आहे का. विराट राजाच्या घरी पांडव नष्टचर्य येत होते, बरोबर आहे ना. करू नये ते काम करणं म्हणजे नष्टचर्या. महाराज तुम्हा आम्हाला खोटे का होत नाही, स्तन आहेत, अर्जुनाला नव्हते म्हणून 1 नंबरचा पुरुषार्थी अर्जुन, नराचा अवतार. देव नारायण आहे, देव नर नाही बरं.
देव नारायण आहे आणि अर्जुन नर आहे. नर असताना पांढरी साडी नेसावं लागते. काम चांगले का पाटील? म्हणून नष्टचर्या. महाराज ज्यानं केलेला स्वयंपाक वाळलेल्या झाडाला टाकल्यावर त्या झाडाला पाला फुटत होता, इतका पुरुषार्थी भीम दुसऱ्याच्या घरी आचारीपणा करतोय. काम चांगलं आहे का? ज्याच्या घोड्याच्या टापा कपाळावर आपटल्याच्या नंतर घोड्याचे पाय चांगले आहेत का, युद्धात वापरायच्या लायकीच आहे का, असं घोडं तपासायची ज्याच्या कपाळात ताकद होती, ज्याला दुसऱ्याचे घोडे सांभाळावे लागतात. काम चांगलं आहे का? महाराज ज्याच्या दृष्टीत गाय दूध द्यायच्या, ज्याला दुसऱ्याच्या गाय हाकारावं लागतात. काम चांगलं आहे का? महाराज या देशाचं राजपट ज्यानं हलवलाय, या देशाचा राजपट हलवलाय, नुसता नाही हलवला, ज्याच्या रथाचे चाक घासू नये म्हणून पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करत होती आणि इतीने रथ आधार झेलीत होती, तो धर्मराजा दुसऱ्याच्या घरचे हिसाबले आलाय. कंक चार्टेड अकाउंटंट होता, धर्म चार्टेड अकाउंटंट आहे. काम चांगलं आहे का? म्हणून पुराणाच्या भाषेमध्ये याला नष्टचर्या म्हणतात. आणि या नष्टचर्येमध्ये पहिल्या दिवशी द्रौपदी स्नान झाल्यावर केस विचरती, त्यावेळेला विश्वाचा बाप आला, द्रौपदी गुप्तचर इराटाचा उकंडा शोधतील, तुझ्या डोक्यातले केस ज्यावेळेला उकंड्यात जातील, उकंड्याला कान लागल्यावर उकंडा कृष्ण म्हणील, त्यावेळेला कौरवाच्या लक्षात येईल द्रौपदी इराटाच्या घरी आहे. म्हणून द्रौपदीची केस टाकायची जागा वेगळी होती. तिला फार विशिष्ट प्रकारचं नाव आहे, पुढच्या कीर्तनात सांगेल, नाही तर कधी कधी युट्यूबला ऐका. याचा अर्थ आहे द्रौपदीचे केस कृष्ण म्हणत होते. आणि भजन करणाऱ्या निळकंठेश्वरानं विचार केलाय, भजन करणाऱ्या निळकंठेश्वरानं विचार केलाय, जिवंत थोबाड भजन करायला लाजायलेत. आणि या देशातल्या पवित्र भजन करणाऱ्या पांडवांची पत्नी पाहती, पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. भजन करणाऱ्या वारकरी पांडवांची पत्नी पांडवांपेक्षा श्रेष्ठ, जिच्या डोक्याचा रोम खाली पडल्याच्या नंतर नमो भगवते वासुदेवाय नमः असं भगवंताचं नारायणाचं चिंतन करतोय. आणि अशा सात्विक सदाचारी पुण्यशील पवित्र स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू पुसता कामा नये. म्हणून नीलकंठेश्वरानं सर्पाला सांगितलं, असं चावा, इजा झाली नाही पाहिजे, असं चावा, इजा झाली नाही पाहिजे. आणि भीमाच्या अंगातलं विष तुमच्यात आल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. असा चावा घेतला तर दातानं सगळं विष शांत करण्यात घेतलं. काळबुंद झालेलं शरीर एकदम गोरधमक झालं आणि आधार पद्मिनी नावाच्या सर्पानं वरी काढलं आणि भीम जिवंत केला, फक्त द्रौपदीच्या भजनाच्या पुरुषार्थानं. म्हणून असं भजन करणाऱ्याच्या काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी विढोबार कुमारी.